गिराम प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहे, इच्छुक आहे। आपण त्याचे प्रश्न आहेत जे मार्गी लावायचे विकास कामं वार्डातले, त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। गेल्या 20-25 वर्षापासून मी जनतेत सतत काम करत आहे, समाजसेवा करत आहे जनतेची। आणि आमच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर, माजी आमदार अप्पासाहेब बोर्डीकर साहेब, सुरेशराव वरपुडकर साहेब, महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे भाऊ आणि ग्रामचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। प्रभाग 4 मध्ये ड्रेनेजचा नालीचा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड नालीचा, त्याच्यासाठी आणि रस्त्याचे प्रश्न आहेत। विविध अशी विकास कामं करण्याचा उद्देश आहे। ते राहिलेले आहेत आणि पाईपलाईन आलेले पाठीमागं नळाची, त्याच्यासाठी प्रयत्न करेल। आरोग्याच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आरोग्याचे समस्या आहेत, त्याच्यासाठी मी महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्र उभारणार आहे। हा भाग आहे, प्रभाग आहे, स्लम एरिया आहे, याच्यामध्ये स्लम एरिया आहे। त्याच्यासाठी मी आपण विविध अशी कामं प्रभागामध्ये करण्याचा निर्धार केला आहे। आणि जे जिथं मंदिर आहेत तिथं वरदानसाठी वाचनालय खोलण्याची माझी तयारी आहे। आणि प्रभागामध्ये क्रमांक 4 हा क्रमांक 4 मध्ये प्रभाग काही भाग एरिया आहे, त्यासाठी आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी मार्गी लावेल। आणि जे MPSC UPSC मुलाच्या स्टडी सर्कल या वार्डामध्ये मी उभा करेल। आणि व्यायामशाळा, वाचनालय आणि घरकुलचा प्रश्न आहे, काही जणांना घरकुलं मिळवून दिलेले आहेत मी। आणि आणखीन निवडून आल्यावर आणखीन लोकांना जास्तीत जास्त कसे घरकुल भेटल यासाठी मी प्रयत्न करेल। आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार अप्पासाहेब बोर्डीकर साहेब, सुरेशराव वरपुडकर साहेब, महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभागात जर निवडून आलो तर जनतेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून जनतेसाठी सेवा करत राहील। तरी जनतेने मला निवडून मला जर तिकीट मिळालं तर जनतेने मला मतदान करून आशीर्वाद रूपी मतदान करून निवडून द्यावे, एवढी विनंती करतो।